बातमी नाशिकमधून आहे। मालेगाव महानगरपालिकेमध्ये भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे अपक्ष म्हणून उमेदवारी कायम ठेवल्यामुळे नितीन पोफळे आणि विवेक वारुळे या दोन बंडखोरांची भाजपने पक्षामधून हकालपट्टी केली आहे। पक्ष शिस्तीचा भंग केल्याप्रकरणी पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवरील आदेशानुसार या दोघांवर ही कारवाई करण्यात आली आहे। ही माहिती जिल्हाध्यक्ष निलेश कचवे यांनी दिली। दरम्यान प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि माजी महानगर प्रमुख पद भूषवलेले नितीन पोफळे आणि माजी महानगर प्रमुख विवेक वारुळे हे आपल्या पत्नीसाठी आग्रही होते, मात्र त्यांच्या पत्नीलाही तिकीट न मिळाल्यामुळे पोफळे आणि वारुळे यांच्या पत्नी माजी नगरसेविका दीपाली वारुळे या दोघांचा अपक्ष म्हणून अर्ज कायम ठेवण्यात आला। विशेष म्हणजे उमेदवारी करणाऱ्या माजी नगरसेविका दीपाली वारुळे यांच्यावर कोणतीही कारवाई अजून तरी करण्यात आलेली नाहीये। कारवाई केल्याचं कुठलंही अधिकृत पत्र आम्हाला मिळालं नसल्याचं बंडखोर उमेदवारांनी सांगितलेलं आहे।